हेलो स्टुडंट्स, आता आपण बघणार आहोत विंडोज. व्हॉट इज विंडोज? विंडोज काय असते? ओके, विंडोज. सो यू नो ऑल जे ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही आता यूज करत आहे ते विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम यूज करत आहात सगळ्या कॉम्प्युटरमध्ये. सो काय असते विंडो? तुम्ही एखादी शॉपिंग करता, बाहेर जाता, ओके, एका दुकानात जाता, तर तुम्ही काय करता ते बघता, ओके, प्रत्येक प्रोडक्ट बघता. तो व्हॉट इज दिस? दिस इज द विंडो शॉपिंग. ओके, दॅट्स सेम ॲज द कम्प्युटर. कम्प्युटरमध्ये एक स्क्रीन आहे, त्यामध्ये आयकॉन्स असतात. ओके, आयकॉन्स असतात, असे छोटे छोटे आयकॉन्स असतात. ते स्क्रीन शो होते बाय दी आयकॉन्स. दॅट इज द एक विंडो, एक स्क्रीन शेअर होते तुमच्यासोबत आणि त्यामध्ये जे आयकॉन्स असतात त्याला विंडो म्हटलं जाते. ओके, शोन स्क्रीन बाय आयकॉन्स. एक स्क्रीन असते, ती शो केल्या जाते आयकॉन्स सोबत. ओके, त्यानंतर द स्क्रीन इज स्प्लिट इनटू डिफरंट पार्टिशन. आणि स्क्रीन डिफरंट पार्टिशन मध्ये असते, डिफरंट पार्ट्स मध्ये ती स्प्लिट केल्या जाते. ओके, त्यानंतर ईच पार्टिशन कॅन बी ऑफ डिफरंट साइज. आणि प्रत्येक स्क्रीनची जे प्रत्येक पार्टिशनची जी साइज आहे ती डिफरंट असते, हर एक साइजच्या वेगळी. ओके, देन we can run different application in each partition of the screen and watch the progress of each application in them. तर प्रत्येक जे पण डिफरंट साइजचे जे पण पार्टिशन्स असतात त्याच्यामध्ये डिफरंट ॲप्लिकेशन्स असतात इन ईच पार्टिशन मध्ये. आणि जे प्रोग्रेस आहे ते ईच ॲप्लिकेशन मध्ये तुम्ही वॉच करू शकता. ओके, ईच ऑफ दिस पार्टिशन इज कॉल्ड विंडो. आणि त्या सगळ्या पार्टिशनला विंडो असे म्हटले जाते. सो आपण बेसिकली बघूयात की एक तिची जी विंडोची एक डायग्राम आहे किंवा टिपिकल एक विंडो स्क्रीन म्हटल्या जाते ती कशी असते ते बघूयात. सो ही इथे एक तुम्ही समजून घ्या की सपोज ही एक तुमची कॉम्प्युटरची स्क्रीन आहे. ओके, सर्वांना माहिती आहे कॉम्प्युटरची स्क्रीन कशी आहे. सो ही जे वरचा ब्लॉक असतो, ओके, हा जो वरचा ब्लॉक आहे याला तुम्ही टायटल बार असं म्हणतात. ओके, टायटल बार. सो त्यामध्ये काय केलं जाते, तुम्ही टायटल जे असते तुमचं, जे पण तुम्ही फाईल ओपन केली, कम्प्युटर ओपन केलं, माय कम्प्युटरवर जा, तिथे फाईल ओपन करा, तुमचं जे वरचं आहे तिथे माय कम्प्युटर दिसेल. ओके, इथे जसं माय कम्प्युटर. ओके, किंवा तुम्ही त्यानंतर दिस पीसी ओपन केला किंवा तुम्ही सी फोल्डर ओपन केला, तर जे पण टायटल जे पण तुम्ही ओपन कराल, जे पण फाईल ओपन कराल ते हे आहे टायटल बार. त्याला टायटल बार म्हटलं जाते. ओके, सो टायटल बार मध्ये 3 बॉक्स असतात छोटे छोटे. ओके, त्या 3 बॉक्स मध्ये फर्स्ट जो आहे हा क्रॉस असतो, दॅट इज द क्लोज बटन. ओके, फर्स्ट झाला हा टायटल बार पूर्ण. ओके, हा टायटल बार. त्यानंतर त्यामध्ये 3 बॉक्सेस असतात, जे क्रॉस मध्ये असतो छोटा, त्याला क्लोज बटन म्हटलं जाते. त्याने तुम्ही पूर्ण जे स्क्रीन आहे ती क्लोज केल्या जाते. ठीक आहे, त्यानंतर एक छोटा बॉक्स असतो, त्यामध्ये एक छोटा बॉक्स असतो, त्याला म्हटलं जाते मॅक्सिमाइज बटन. त्यामुळे तुम्ही क्लोज बटननी पूर्ण क्लोज होते, पण मॅक्सिमाइज बटननी मॅक्सिमाइज करून तुम्ही स्टोर करून ठेवू शकता. ओके, आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर पुन्हा रिस्टोर होते. ओके, आणि मिनिमाइजनी पण सेम, मिनिमाइज होते किंवा रिस्टोर होते. दॅट इज द मिनिमाइज बटन. एक बॉक्स असतो आणि त्यामध्ये एक मायनसचं साइन असते, दॅट इज द मिनिमाइज बटन. ओके, हे झाला टायटल बार बद्दल. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो बॉक्स आहे हा छोटा, ज्यामध्ये फाईल, एडिट, व्ह्यू, टूल, हेल्प हे 4-5 जे मेन्यू असतात, दॅट इज कॉल्ड द मेन्यू बार. ओके, त्या बॉक्सला लगेच टायटल बारच्या खाली असते मेन्यू बार. त्यामध्ये फाईल असते, एडिट असते, व्ह्यू असते, टूल्स असते आणि हेल्प असते. सो फाईलमध्ये तुम्ही फाईल ओपन करू शकता, क्लोज करू शकता, डिलीट करू शकता, फाईलला एडिट करू शकता.
तुम्ही फाईल एडिट करू शकता, व्ह्यू मध्ये तुम्ही कुठली पण फाईल बघू शकता, टूल्स मध्ये तुम्ही त्याला डिलीट करू शकता, त्याला रिस्टोर करू शकता, त्यामध्ये पुन्हा फाईल लिहू शकता. ओके. आणि हेल्प मध्ये जे पण हेल्प पाहिजे असेल तुम्हाला कुठली फाईल मिळत नसेल तर त्याच्यामुळे तुम्ही हेल्पमुळे तुम्ही ती मिळवू शकता. ओके. हे झाला मेन्यू बार मध्ये. ओके. त्यानंतर तिसरा बॉक्स असतो. तिसऱ्या बॉक्सला कंट्रोल बॉक्स असे म्हटले जाते. सो कंट्रोल बॉक्स विच इज फॉर दी control this window. Okay, this window. Then for example मी हा एक इथे C ड्राइव ओपन केलेला आहे. सो C ड्राइव मध्ये तुम्हाला माहित आहे की C ड्राइव मध्ये किती इम्पॉर्टंट फाइल्स असतात. ओके. सो हा एक साइडला लेफ्ट साइडला स्क्रीनच्या राइट साइडला स्क्रीनच्या ओके एक स्क्रोल असतो. या स्क्रोल जो अप मध्ये दाखवतो त्याला अप स्क्रोल बटन असे म्हटले जाते आणि जर खाली दाखवले जाते त्याला डाऊन स्क्रोल बटन असे म्हटले जाते. ओके. आणि हा जो आहे वर्टिकल साइज मध्ये आहे. सो त्या जो स्लाइडर यूज केले जाते त्याला वर्टिकल स्लाइडर असे म्हटले जाते आणि जो स्क्रोल असतो त्याला वर्टिकल स्क्रोल बिकॉज दिस इज द साइज ऑफ वर्टिकल. ओके. सो हे सगळं वर्टिकल मध्ये केले जाते आणि त्याच्या लगेच खाली जे स्लाइडर आहे जो लेफ्टला जातो त्याला लेफ्ट स्क्रोल बटन म्हटले जाते आणि जो राइटला आहे त्याला राइट स्क्रोल बटन असे म्हटले जाते. ओके. आणि जो स्लाइडर असतो त्याला हॉरिझॉन्टल का बरं कारण हे हॉरिझॉन्टल मध्ये आहे. सो त्याला हॉरिझॉन्टल स्क्रोल बार असे म्हटले जाते. सो हे झाले एक विंडो मध्ये जे पण आपले टूल्स असतात, बार्स असतात, स्क्रोल्स असतात ते सगळे मी इथे सांगितलेलं आहे. तुम्ही एकदा तुमचं जे कम्प्युटरची विंडो आहे ते यूज करून बघा आणि हे सगळे फंक्शन्स करून बघा. ओके. सो इथेच मी हा टॉपिक संपवते. नेक्स्ट टॉपिक घेऊया नेक्स्ट व्हिडिओ.